पुढच्या बोलणी तर नक्कीच चालू झाल्यात आणि फेब्रुवारीच्या आधी माझा नक्कीच प्लॅन आहे. आता डेट बघायला लागेल, सगळं बघायला लागेल. हे खूप कठीण गोष्ट आहे कारण सूरजला खूप अंगाशी खेळण्याची सवय आहे. असं असं करत राहण्याची, असं 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 काहीतरी करत राहण्याची इकडे तिकडे. आणि ते सगळ्यांनाच जमतंच नाही. सगळे बाकीचे इरिटेट होतात कारण मी कधी कधी मी असं काहीतरी विचार करत असायचे आणि सूरजसारखा असा असा करायचा ना. तर पण मला गेम समजवण्यामध्ये आणि मला एक इमोशनल सपोर्ट जो त्या घरामध्ये मिळाला तो डी पी दादांचा मिळाला. त्यामुळे त्यांच्यामुळे मी तिथपर्यंत पोहोचले. आणि आमचा बी ग्रुप, ए ग्रुप, त्याच्यामध्ये अभिजित माझा मित्र, मला निक्की आवडत नाही, अभिजित निक्कीचा मित्र, असं ते असं सगळं झाल्यामुळे त्या गोष्टींमध्ये थोडेसे वाद वाढत गेले की बऱ्याच जणांना वाटलं की काय हिने तर योगिताला नॉमिनेट केलं. तर तुम्ही 24 तासातलं 90 मिनटं बघितलं आहे आणि त्याच्यातलं सुद्धा थोडा पार्ट बघितला आहे. पण मी सांगते की योगिता पूर्ण खचून गेली होती आणि तेव्हा योगिताला घरी जाता यावं ह्यासाठी योगिताला सगळ्या बी ग्रुपमधल्या लोकांनी ठरवलं की योगिताला आपण नॉमिनेट करूया. त्यांच्याशी नाही आपण वाद घालू शकत कारण लहानपणापासून मी एवढीशी होते जेव्हा ह्या इंडस्ट्रीमध्ये येईन न येईन काही विचार केला नव्हता. अशा वेळेला मी त्यांचे मूवीज बघत होते. सो मी असं काही नाही, तो कोकणातलं फणस असं तुम्ही आता वरसून बघलास तर तुमका काटे दिसतले, आतून बघलात तर तुमका गरे दिसतले. त्याच्यामुळे जिथे जसं रिॲक्ट व्हायचं तिथे तसं मी रिॲक्ट झाले. ट्रॉफी हुकली तरी सुद्धा मी प्रेक्षकांची मनं जिंकली जी मी बाहेर येऊन बघते की मला केवढं प्रेम मिळतं. अंकिता, पहिलं तर स्वागत आहे तुझं स्टार मीडिया मराठीमध्ये. Thank you. कशी आहेस? कारण मस्त. 70 दिवस घरामध्ये राहून आलेली आहेस. फक्त थोडक्यासाठी ट्रॉफी हुकली. काय सांगशील, काय फिलिंग आहे? ट्रॉफी हुकली तरी सुद्धा मी प्रेक्षकांची मनं जिंकली जी मी बाहेर येऊन बघते की मला केवढं प्रेम मिळतंय. त्यामुळे मी खूप खुश आहे. मला काहीही ट्रॉफी हुकली याचं दुःख नाही. आणि ट्रॉफी शेवटी एका मला ज्याला वाटत होतं मदत करावीशी अशा व्यक्तीला गेलेली आहे. त्यामुळे काहीच वाटत नाही. बरं अंकिता, अगोदरपासून आम्ही तुला ओळखतोय की अंकिता कशी होती आणि आता बिग बॉसच्या घरात वेगळंच तुझं रूप दिसलं. हां. काय सांगशील, तुझ्यामध्ये किती चेंजेस झालेत? कुठे अगदी सेम दिसली आहे तुम्हाला. उलटं मला सगळेजण सांगतात बाहेर तू भांडखोर वाटत होतीस, आतमध्ये तर तू अशी हळवी निघालीस. तर मी असं काही नाही, तो कोकणातलं फणस असं तुम्ही आता वरसून बघलास तर तुमका काटे दिसतले, आतून बघलात तर तुमका गरे दिसतले. त्याच्यामुळे जिथे जसं रिॲक्ट व्हायचं तिथे तसं मी रिॲक्ट झाले आणि मी जशी बाहेर होते तशीच आतमध्ये. बरं, आई बाबा आपल्याला पहिल्यापासून म्हणजे लहानपणापासून ओळखतच असतात, पण आई बाबांना असं वेगळं रूप तुझा दिसलं का? कारण बाहेर आल्यानंतर तुझं बोलणं वगैरे झालेलंच आहे. सो त्यांच्याबद्दल अंकिता कशी दिसत होती? नाही, त्यांनी तर मला उलटं सांगितलं की अभिमान आहे, तू जशी आहेस तशी राहिलीस आणि तशीच वागलीस जशी तू इतरांशी वागतेस. तुझ्यामध्ये काहीही बदल दिसला नाही. त्यामुळे आणि खेळासाठी तू काही फेक वागायला गेली नाहीस. त्यामुळे आम्हाला तुझा अभिमान आहे, हे आई बाबांचे शब्द होते. त्यामुळे मला वाटतं की मी जशी आहे तशीच राहिली. नक्कीच प्रेक्षकांचेही तू मन जिंकत होतीस, पण घरामध्ये असताना ए टीम आणि बी टीम 2 पडल्या होत्या. तरीसुद्धा वर्षाताई तुमच्या टीममध्ये असून वेगळ्या टीममधून सुद्धा खेळताना दिसत होत्या, पण तुझ्यासोबत त्यांचे मतं कधी कधी पटत नव्हते. सो असं का, म्हणजे काय घडत होतं? एक बघायला गेलं तर त्यांचा एक स्वभाव वेगळा आहे खूप आणि ते खूप सिनियर आहेत आणि आपल्या ह्याच्यामध्ये कौटुंबिक व्यवस्था जी आपली आहे त्याच्यामध्ये आपण अशा व्यक्तींची पटकन काहीतरी बोलायला जात नाही. एक आपल्यामध्ये ती एक आदरपूर्वक भीती असते ज्याने आपण त्यांच्याशी व्यक्त होताना घाबरतो किंवा कमी व्यक्त होतो. तर माझ्या बाजूने ते कमी व्यक्त होणं नेहमी त्यांच्या बाबतीत झालं कारण त्यांच्याशी नाही आपण वाद घालू शकत. कारण लहानपणापासून मी एवढीशी होते जेव्हा ह्या इंडस्ट्रीमध्ये येईन न येईन काही विचार केला नव्हता. अशा वेळेला मी त्यांचे मूवीज बघत होते. सो त्या सगळ्या गोष्टींचं भान ठेवून, कारण बिग बॉस हा जरी खेळ असला तिथे सगळेजण जरी इक्वल असले, स्पर्धक असले, तरी आपल्याला बऱ्याच गोष्टींचं भान ठेवून तिथे वागणं गरजेचं असतं आणि ते भान मी ठेवलं. पण त्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं की बी ग्रुपकडनं आपल्या बाबतीत एक दुरावा निर्माण होते, पण असं काही नव्हतं. बी ग्रुपमधले जेवढे सदस्य होते ते एक म्हणजे डी पी दादा सोडले तर एक बाकी सगळ्यांमध्ये एक आदरपूर्वक त्यांच्यासाठी भीती होती आणि आदराने सगळे बोलायचे. त्यामुळे त्यांना ती एक दरी वाटली आणि त्यामुळे त्या आमच्यापासून थोड्याशा लांब गेल्या. नक्कीच अंकिता, तुझा प्रवास संपता पुन्हा एकदा चालू झाला होता बिग बॉसच्या घरात. हो. तो एक टास्क झाला होता. सो काय सांगशील की ती फिलिंग कशी होती? कारण दरवाजा उघडतोय आणि तू बाहेर जाणार हे दिसत होतं. हो. काय सांगशील? तेव्हा खरं तर मला घरी येण्याची फार इच्छा होती, प्रामाणिकपणे सांगते. मला आतमध्ये राहायचं नव्हतं. मला असं होतं बस झालं आहे आणि मला आता घरी जाऊ द्या. पण ते जे केलं गेलं, तो जो प्रँक केला गेला त्याने माझ्या मनातली सगळी भीती घालवली. त्यानंतर कोणत्याही नॉमिनेशन टास्कमध्ये येण्यासाठी अंकिता घाबरली नाही. घरी जावं लागेल या गोष्टीसाठी घाबरली नाही. आणि त्यामुळे जेव्हा मी टॉप 5मध्ये जाऊन मला जावं लागलं तेव्हा पण मी अजिबात न घाबरता हसत, मला
डोळ्यात पाणीच आलं नव्हतं माझ्या आणि मी व्यवस्थित अशी मस्त हसत खेळत बाहेर आले होते. बरं, तुझं आणि योगिताचं नातं पहिल्या डे वनपासून दिसत होतं आणि तुमची मैत्री खूपच चांगली होती, कारण तू अश्रू पुसताना दिसत होते आणि एकमेकांचं म्हणजे सहारा बनत होतात. तरीसुद्धा म्हणजे योगिताला असं घरात राहावंसं नव्हतं वाटत. त्यावेळेला तू तिला समजावत होतीस, पण आता बाहेर आल्यावरती योगिताने तुझा कॉन्टॅक्ट झाला आहे का? अरे नक्कीच, योगिता आणि माझा खूप कॉन्टॅक्ट झाला. इव्हन योगिताच्या नवऱ्याशी पण माझा कॉन्टॅक्ट झाला आहे. तो पण म्हणाला, दोघेही मस्त रडत होता, दोघेही एकमेकांची अश्रू पुसत होता. तर एक रडकी जरा लवकर बाहेर आली, एक रडकी थोडी उशिरा बाहेर आली. तर आम्ही दोघेही तसं बघायला गेलो तर दोघेही इमोशनली तसेच होतो आणि ती खूप खचली होती आणि मी तिला थोडासा धीर देत स्वतःला मोटिवेट करत होते की ठीक आहे चल. आणि योगिताला घरी जाण्याची खूप इच्छा होती आणि योगिता सारखी ती इच्छा वर्तवत होती बिग बॉसकडे की मला नाही राहायचं आहे, मला जमत नाही आहे आणि खूप ती त्रासात होती. आणि मी आता बाहेर आल्यानंतर मला असं कळलं की बऱ्याच जणांना वाटलं की काय हिने तर योगिताला नॉमिनेट केलं. तर तुम्ही 24 तासातलं 90 मिनटं बघितलं आहे आणि त्याच्यातलं सुद्धा थोडा पार्ट बघितला आहे, पण मी सांगते की योगिता पूर्ण खचून गेली होती आणि तेव्हा योगिताला घरी जाता यावं ह्यासाठी योगिताला सगळ्या बी ग्रुपमधल्या लोकांनी ठरवलं की योगिताला आपण नॉमिनेट करूया, जेणेकरून तिनं तसाही काही ती खेळ दाखवत नाही आहे तर तिला लोक कमी वोट देतील आणि ती घरी जाईल तर ती खुश राहील, ती मानसिकदृष्ट्या ठीक राहील. त्यामुळे तो घेतलेला निर्णय होता आणि त्यामध्ये सुद्धा योगिता तिथे उभी होती. तर जेव्हा तिला कोणी नॉमिनेट करायचं योगिता खुश व्हायची अशी. आणि त्याच्यानंतर पण एक आठवडा ती वाचली आणि वाचल्यानंतर तिला असं आलं की वाचल्यानंतर ती सगळ्यात जास्त रडणारी ती पहिली होती. सो आमची मैत्री आताही तशीच आहे, अगदी व्यवस्थित, आणि आम्ही एकमेकांना खूप छान समजतो आणि सांभाळूनही घेतो. बरं, तुझी आणि अभिजितची मैत्रीसुद्धा प्रेक्षकांना आवडत होती. परत अभिजितची मैत्री निकीसोबत सुद्धा होती. हो. पण असं वाटत होतं का इन्सिक्युअर किंवा आपला खूप चांगला मित्र जो दुसरीकडे जातोय किंवा त्या दोघांच्या मैत्रीबद्दल वेगळं काही असं वाटणं, असं तुला वाटत होतं का? नाही, कसं होतं की एक मैत्री पण होती आणि तिथे कुठेतरी एक ग्रुप पण होता आणि आमचा बी ग्रुप, ए ग्रुप, त्याच्यामध्ये अभिजित माझा मित्र, मला निक्की आवडत नाही, अभिजित निक्कीचा मित्र, असं ते असं सगळं झाल्यामुळे त्या गोष्टींमध्ये थोडेसे वाद वाढत गेले आणि मग ते वादांना खूपच वेगळं वळण मिळू नये म्हणून काही गोष्टी आम्ही तिथल्या तिथे अशा थांबवल्या. पण आमची मैत्री आता आहे, तो गेम होता, संपला. माझ्याकडनं तरी मैत्री पुढे नक्कीच असेल. बरं, डीपी दादाबद्दल काय सांगशील? कारण आधीपासून तुम्ही ओळखत होता आणि बिग बॉसच्या घरात तुला माहिती होतं का ते पण सोबत येणार आहेत तिकडे? नाही, मला अजिबात माहिती नव्हतं. माझ्या नावाची फार चर्चा होती, डीपी दादांच्या नावाची तर चर्चाही नव्हती. पण डीपी दादांनी मला कॉल केला होता हे विचारायला की तू बिग बॉसमध्ये जातेस का, आणि मी त्यांना सांगितलं होतं नाही, मी कुठे. आणि जेव्हा आतमध्ये गेल्यानंतर मी त्यांची एंट्री बघितली आणि तेव्हा मला असं झालं की देवा, ह्या माणसालाही मी खोटं बोलले. जसं मला प्रेसवाले जेव्हा मीडिया सगळी आली होती आतमध्ये तेव्हा असं झालं की बापरे, यातल्या किती जरी जणांना मी सांगितलं होतं की मी जात नाही आहे आणि आज यांनाच मला उत्तरं द्यायची आहे, आता राग काढतायत की काय, असं झालं होतं. कॉन्ट्रॅक्टमुळे मला ते बोलता आलं नाही. आणि डी पी दादांचं म्हणाल तर हा जो मी 70 दिवसांचा प्रवास पूर्ण केला आहे, जे मी टॉप 5मध्ये आहे, त्याचं पूर्ण श्रेय मी स्वतःलाही देईन, पण मला गेम समजवण्यामध्ये आणि मला एक इमोशनल सपोर्ट जो त्या घरामध्ये मिळाला तो डी पी दादांचा मिळाला, त्यामुळे त्यांच्यामुळे मी तिथपर्यंत पोहोचले. बरं, पॅडी दादाबद्दल पण मला विचारायला आवडेल, कारण घरी असताना प्रत्येक वेळी असं जाणवत होतं किंवा तुम्ही डिस्कशनमध्ये होतं की सूरजचा सहारा घेऊन पॅडी दादा पण पुढे जातात किंवा असं काही घडतंय किंवा ते होत होतं. सो तुला असं वाटत होतं का त्यावेळी की असं काही घडतंय किंवा तुमचं डिस्कशन वेगळं व्हायचं त्याबद्दल? नाही, पॅडी दादांबद्दलचं हे माझं डिस्कशन कधीच नव्हतं. हे डी पी दादा आणि वैभवचं वगैरे डिस्कशन व्हायचं आणि त्या डिस्कशनमध्ये त्यांनी मला एकदा घेतलं होतं की असं सूरज रिॲक्ट झाला वगैरे. उलटं मी त्यांना समजावलं होतं की सूरज खूप चिडतोय, खूप चिडून पण रिॲक्ट करतोय. पॅडी दादा त्याला काही सांगत नव्हते. मी जेवढं माझे फॉलोवर्स मला ओळखतात की मी असं काही उगीच सांगणार नाही. पॅडी दादांनी त्याच्यासाठी जे काही केलं ते अगदी मनापासून केलं आणि उलटं मी सांगेन की सूरजला तसं सांभाळणं हे खूप कठीण गोष्ट आहे, कारण सूरजला खूप अंगाशी खेळण्याची सवय आहे, असं करत राहण्याची, असं काहीतरी करत राहण्याची इकडे तिकडे, आणि ते सगळ्यांनाच जमतंच नाही. सगळे बाकीचे इरिटेट होतात, कारण मी असं काहीतरी विचार करत असायचे आणि सूरजसारखा असा करायचा ना तर ते इरिटेट व्हायचं, पण आम्ही काही रिॲक्ट करायचो नाही. पण पॅडी दादांनी त्याला ते छान समजून घेतलं. त्याच्याबरोबर एक खूप मोठा वेळ त्यांनी घालवला. म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये काही जणांना सूरजबद्दल खूप वाटायला लागलं, अगदी शेवटच्या आठवड्यात पोचल्यानंतर. पण पहिला जो एवढ्या दिवसांचा प्रवास होता तो पॅडी दादांनी त्याला खूप गोष्टी शिकवल्या. म्हणजे अगदी आम्ही त्याला ब्रश करण्यापासूनच्या गोष्टी शिकवल्या, क्रीम लावण्यापासूनच्या, म्हणजे कुठे कोणती क्रीम वापरायची, त्याला शॅम्पू माहीत नव्हता, त्याला कंडिशनर माहीत नव्हता, मग ते त्याला सांगणं. मग त्याच्यानंतर सूरज जो 1-1.5 तास आंघोळीसाठी घ्यायचा, तो 1-1-1.5 तास बाथरूममध्ये असायचा, मग त्याला बाथरूममधनं बाबा ये आता चल बाहेर, एवढं सगळं त्यांनी त्याच्यासाठी केलं आहे.
बरं, आता गेट टुगेदर तुमचा झाला होता आणि वैभवसुद्धा घरी आला होता. हो. सो तेव्हा डिस्कस झालं का की मालवणी ही मराठी भाषा आहे? नाही नाही अजिबात नाही झालं कारण वैभवने ते इंटेन्शनली खरंच केलं नव्हतं. पण तेव्हा त्याच्याकडनं ती चूक झाली आणि त्याच्याबद्दल त्याने माफी मागितली होती. पण असं काही डिस्कशन झालं नव्हतं. पण त्याच्यानंतर त्याला ते कळलं की मालवणी ही सुद्धा एक भाषा आहे जी मराठीचीच उपभाषा आपण म्हणू शकतो. बोलीभाषा म्हणजे सुद्धा मराठी भाषा आहे. नक्कीच घरातून बाहेर आल्यानंतर सगळे आपापल्या कामाला लागणारच आहेत. तुझे काही प्रोजेक्ट थांबले असतील ते आता हो. चालू होणार आहेत. हो. सो तुमचं असं काय ठरलं आहे का की आता आपण सगळे एकत्र भेटूया आणि काहीतरी वेगळं प्लॅनिंग करूया, किंवा तू त्यांना कोकणात घेऊन जाणार आहेस का? नाही असं कोणाचंच काही प्लॅन नाही ठरलं आहे. पण माझं आणि डी.पी. दादांचं नक्कीच ठरलं आहे की डी.पी. दादा लवकरच बायकोला घेऊन आमच्याकडे येणार आहेत. बाकी पॅडी दादांबरोबर वगैरे पण ठरलं आहे. सूरजला पण समुद्र बघायचा आहे. त्याने समुद्र असा बघितला नाही आहे. तो असं समुद्र किनाऱ्यावर जास्त फिरला नाही आहे. तर त्यालाही मी सांगितलं आहे आमच्या घरी न्यायचं. पण ते आता कधी प्लॅन होतील कारण आता प्रत्येकजण त्याच्या कामांमध्ये प्रचंड बिझी आहे. पण लवकरच डी.पी. दादा येत आहे तेवढं नक्की. नक्कीच मराठी शो होता, मराठी सगळे बोलत होते, पण तू बिग बॉसला मालवणी शिकवलंस. काय सांगशील त्याबद्दल आणि कसं वाटतं ते तुला? खूप छान वाटतंय की असं कधी एक्सपेक्ट केलं नव्हतं. यावर्षी बिग बॉस खूप इंटरॅक्टिव्ह होते, आमच्याशी बोलत होते सतत आणि ते सतत बोलत राहिल्यामुळे खूप छान वाटत होतं. कारण तुम्ही जेव्हा शो बघता ना तेव्हा तुम्हाला माहीत नसतं की आतमधला प्रत्येक कंटेस्टंट हा रडलेला आहे. प्रत्येक कंटेस्टंट हा मानसिकदृष्ट्या खचला होता एका पॉईंटला. प्रत्येक कोणी नाही सुटलं ह्या सगळ्यातून. पण तुम्हाला ते प्रत्येक वेळेला ते दाखवणार नाही ना की हा असा आहे तसा आहे. फक्त माझ्यासारखे काही जण सततच रडत होते ते तुम्हाला दिसले की अरे ही जास्त रडते असं. पण काही जणांचा तो स्ट्रेस बाहेर काढण्याचा एक मार्ग असू शकतो की रडल्यानंतर त्यांना हलकं वाटतं. तो माझा मार्ग होता. पण बिग बॉसनी त्याच्यामध्ये मालवणीत इंटरॅक्ट करून मला अगदी गावचा फील दिल्यामुळे मी मस्त आतमध्ये एन्जॉय करत 70 दिवस काढलेत. नक्कीच या 70 दिवसात प्रेक्षकांना एकच प्रश्न पडला होता की अंकिता बाहेर येऊन लग्न करणार आहे. सो अंकिताचं लग्न आता म्हणजे पुढच्या बोलणी चालू झाल्यात की कधी लग्न आहे? पुढच्या बोलणी तर नक्कीच चालू झाल्यात आणि फेब्रुवारीच्या आधी माझा नक्कीच प्लॅन आहे. आता डेट बघायला लागेल, सगळं बघायला लागेल. सो गडबड लवकरच चालू होईल आणि जसं ठरेल तसं मी डिक्लेअर नक्कीच करेन. नक्कीच. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल आणि Thank you. तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.